नवी मुंबई शहराला 2 टनलनी जोडलं जाणार आहे. त्याच्यामध्ये एक आहे ऐरोलीवरून कटेला जाणारा, तर दुसरा आहे तुर्भ्यावरून खारघरला जाणारा. मी सध्या याच टनलच्या इथे आहे. तुम्ही पाहता की या 2 टनलमुळे आता ही शहरं आहेत, कल्याण डोंबिवली असेल, त्याचबरोबर पलीकडे पनवेल असेल, हे जवळ येणार आहेत आणि नवी मुंबईकरांना त्याचबरोबर त्या शहरातून इकडे येणाऱ्या लोकांना आता वाहतूक कोंडीपासून आहे तो सुटका मिळणार आहे. आणि याच टनलची पाहणी करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक आलेले आहेत. त्यांनी दोन्ही टनलची पाहणी केलेली आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. काय म्हणाल दादा, पाहणी केली, कितपत काम झालेलं आहे, किती प्रगती पथावर आहे? हे बघा, ऐरोली काटे टनेल, जुईनगर खारघर टनेल ह्या दोन्ही टनेलची अतिशय चांगल्या प्रकारे प्रगती राहिलेली आहे. आणि एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या टनेलची पूर्तता होताना एकही माणसाला एकही थेंब रक्त सांडावं लागलेलं नाही, अशी माझी माहिती आहे. आणि त्याबाबत ते सगळ्या प्रगती आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीवर मी समाधानी आहे. काय कशा पद्धतीने फायदा होणार आहे? वाहतूक कोंडी कशी हे सुटणार? बघा, आता जी पूर्वीच्या मुंबई पुणे महामार्गावरून जाणारी वसाहती CBD वरून जायची आणि पुन्हा परत ती खारघरकडे यायची, म्हणजे तलोजा वगैरे. पण आता इथून ही वाहतूक डायरेक्ट तलोजा, तिथून पुढे कल्याण, काही लोकांना परत मुंब्र्याकडे जाताना सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकेल. म्हणजे तिकडची तेवढी वाहतूक कमी होईल. ऐरोली शहरातून जाणारी वाहतूक मुंबईतून डायरेक्ट ती म्हणजे शिलफाटा, कल्याण तिकडे पुढे जाईल. म्हणजे जी कंजेशन आहे ट्रॅफिकचं ते कमी होईल. नवी मुंबई शहराला एक वेगळी ओळख मिळताना दिसत आहे. टनल होतात, त्याच्यासाठी डेटा सेंटर तयार होत आहेत. डेटा सेंटर म्हणजे आपल्याला काही कल्पना आहे की नवी मुंबई शहर द सिटी ब्लेस्ड बाय गॉड, देवानं आशीर्वाद दिलेलं शहर आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुमारे 2 वर्षापूर्वी आपल्या देशातला डेटा हा विविध देशामध्ये स्टोअर आहे, तर तो येत्या 5 वर्षामध्ये आपल्या देशात आला पाहिजे अशी भूमिका घेतली. त्यामध्ये एकूण 15 लाख कोटी रुपयाचा डेटा सेंटर उभारायचे. त्याच्यातला 5 लाख कोटीचा डेटा सेंटर आपल्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आहे. चेन्नईमध्ये 5 लाख कोटीचा आहे आणि उर्वरित 5 लाख कोटी देशातील विविध शहरामध्ये आहे. आता आपला इथला स्पीड हा जवळजवळ म्हणजे 50% आहे. चेन्नईचा स्पीड 30% आहे. म्हणजे आपल्याकडची पूर्तता फार अगोदर होईल. आणि या MIDC भागामध्ये डेटा सेंटर येतो, त्याच्यातून जो कर येईल त्या कराच्या माध्यमातून रहिवासी भागामध्ये राहणाऱ्या लोकांकरता जो आम्ही पूर्वी 25 वर्ष झाली, आता आणखी पुढची 20 वर्ष, साधारणपणे 45 वर्षाची घरपट्टी पाणीपट्टी न वाढण्याची हमी दिलेली आहे. त्याच्या या पैशातून तिथे ते बॅलन्स निश्चितपणे केलं जाईल. देखील आपण पाहतो की हे टनल असतील, यामुळे नवी मुंबईची एक वेगळी ओळख तयार होणार आहे आणि त्यामुळे आता हे डेटा सेंटर सारखी वेगळे सेंटर्स हे नवी मुंबईमध्ये येताना दिसत आहेत. नायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.